कोल्हापूर दसरा चौकातील लिंगायत समाज बोर्डिंगमध्ये आज दिवसभर उच्चशिक्षित लिंगायत वधूवर पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. जागतिक लिंगायत महासभेचे सचिव शरद उरकुडे, हुतात्मा महात्मा बसवेश्वर नाट्यनिर्माते अध्यक्ष शरद अमोल खाणे, महिला आघाडी प्रमुख शरण्य नंदिनी पाटील, जागतिक राज्य उपाध्यक्ष शरण मुलगे आदी पाहुण्यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचा द्वीप प्रज्वलित करून प्रारंभ झाला. या मेळाव्यात कोल्हापूरसह कोकण, बेळगाव तसेच सांगली, सातारा जिल्ह्यातील इच्छुक वधूवर आणि पालक सहभागी झाले होते. शरण शेगावे, अण्णासाहेब शेगावे, संतोष मनशेट्टी, शरण तोडकर, शरण कोचरे, सिद्ध रमेश नागद्वारे, अण्णासाहेब शेगावे यांनी विशेष परिश्रम घेतले. असे मेळावे इच्छुकांचा वेळ आणि प्रवास दगदग वाचवण्यासाठी व्यापक प्रमाणात घेतले जातील, असं टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना अप्पासाहेब शेगावे यांनी सांगितलं. जर बघितलं तरी शेतकरी मुलांचं लग्न जमणं फार अवघड आहे. यासाठी हा पहिला प्रयोग मी असा घेतला, उच्च शिक्षित शेतकरी घटस्फोटित ह्या सर्वांचा एकत्र कार्यक्रम घेतला. एकत्र घेण्याचा उद्देश असा होता की वेगळं कार्यक्रम करायचं म्हटलं तर खर्च असतो आहे. ते खर्च आपण आत्ताच्या मार्केटला आपल्याला पेलत नाही ते खर्च. म्हणून एकत्र कार्यक्रम आम्ही सगळीकडे आता घेणार आहे. पुढचा कार्यक्रम आमचा सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, विजापूर असेल, हा कंटिन्यू सतत आमचा कार्यक्रम चालू आहे. या माध्यमातून समाज बांधवांना आव्हान एवढंच करेन की प्रत्यक्ष मुलामुलींना मेळाव्यात घेऊन यायला पाहिजे. मुलामुलींना घेऊन आलं तर लग्न खरोखर जमण्याचं प्रमाण माझ्या मते 100% म्हणायला काय हरकत नाही. कारण पहिली लोक प्रत्यक्ष स्थळाला भेटी देत होत्या, त्यामुळे ते लग्न जमत होतं. आज का झालं आहे, व्हॉट्सअपला डाटा घेतात, बघता सोडून देतात. किती त्यानं फॉलोअप घ्या, कॉल करा, रिप्लाय नसते. अपेक्षा वाढलेल्या आहेत. कुठंतरी तडजोड केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला चांगला दिवस येतील हे 100% मी सांगू शकतो. अनेक 5 वर्षांनी गेलं उत्तम शेती येणार, यात का वाद नाही.